नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक सुपर डुपर हिट इंडिकेटर. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी जे इंडिकेटर सांगणार आहे ते झिरो लॅगिंग इंडिकेटर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागणार नाही या इंडिकेट करण्यासाठी. आणि ते इंडिकेटरचं नाव आहे ते म्हणजे MACD, मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, मूव्हिंग ॲव्हरेज जे जुनं आहे, जे रेग्युलर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लेट आपल्याला सिग्नल प्रोव्हाइड करतं आहे. पण आज मी जे सांगणार आहे MACD, त्याच्यामध्ये थोडंसं अगोदरच आपल्याला सिग्नल प्रोव्हाइड करतं आहे कॉल किंवा पुट साईडचा. जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर व्हिडिओला कंप्लीट स्किप न करता नक्कीच बघा मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये काही इंडिकेटरचे सेटिंग वगैरे जे काय असतील ते वगैरे सगळं सांगणार आहे. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे. याचे काही रूल्स अँड कंडिशन्स पण आहेत, त्याला जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला याच्यामध्ये ॲक्युरेसी बघायला मिळू शकतं. ओके. तर इथं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं MACD घेतलेलं आहे. इथं ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे MACD आहे. एक इथं बघू शकता तुम्ही, झिरो लॅग MACD एनहान्स. ओके. आणि त्याच्यानंतर आपलं जे नॉर्मल MACD आहे ते आहे. तर दोन्ही कशाला घेतलेलं आहे, कारण दोन्हीमधलं तुम्हाला डिफरन्स पण समजेल आणि तुम्हाला समजेल की कुठलं चांगलं ॲक्युरेसी आहे आणि त्या हिशोबानं तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करू शकताय. या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करावा. व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सल्ला मी देत नाही आहे. ओके. तुमच्या मर्जीनं तुमच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करावा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. या ठिकाणी आपण या ठिकाणी मी इथं 5 मिनटाचा टाईम फ्रेम, तुम्ही 5 मिनटाच्या ठिकाणी 15 मिनिट पण करून तुम्ही एक प्रकारचं पेपर ट्रेड करू शकताय. 15 दिवसापर्यंत पेपर ट्रेड करा. ॲक्युरेसी असेल तर वापरा, नाही असेल तर सोडून द्या तुम्ही, काय हरकत नाही आहे. असं नाही की कुठल्या ॲक्युरेसी तुम्हाला 100% पाहिजे आणि त्यामध्ये 100% आपल्याला ॲक्युरेसी भेटणार, असं कुठल्याही प्रकारचं स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर मार्केटमध्ये बनलेलं नाही आहे. ओके. तर इथं सर्वात आधी सांगायचं म्हटलं तर काय, आपण पुट बाईंग कधी करायचं. तर हे जे झिरो लॅग इनहॅन्स इंडिकेटर आहे MACDचं, जे मी दुसरं सांगतो आहे, त्याच्यामध्ये बघा, ज्या वेळेस हा ब्लॅक कलरचा लाईन, काळा कलरचा लाईन क्रॉस करून खाली जाईल. ओके. आणि त्याच्याचवरती एक्झॅक्ट आपण जर बघितलं, हे इंडिकेटर आहे. ओके. कुठलं, हे लाल कलरचं इंडिकेटर आहे. आणि त्या इंडिकेटरच्या खाली आपण जर लो ब्रेक होत असेल तर आपण तिथं काय करणार आहे, पुट बाईंग करणार आहे. कधी घ्यायचं आहे, हे जे झिरो लॅग इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये काळा कलरचा लाईन लाल कलरला क्रॉस करून खाली गेला तर त्यानंतर आपण PE बाय करणार त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती. आणि SL आपला असणार आहे ते म्हणजे वरती त्या कॅन्डलच्या हायवरती SL असणार आहे. आणि कंडिशन सांगायचं म्हटलं तर काय, कॅन्डल जर खूपच मोठा असेल, म्हणजे अति मोठा, ते तुम्हाला समजेल. आता निफ्टीमध्ये समजा, निफ्टीमध्ये 50 पॉईंटचं किंवा 60 पॉईंटचं कॅन्डल राहिला तर प्रीमियम 30 रुपये जाऊ शकतं. तर इतका मोठा SL आपल्याला परवडणार नाही आहे. ओके. आणि जर कॅन्डल बँक निफ्टीमध्ये जर समजा 70 पॉईंटचा, 80 पॉईंटचा वगैरे असा असेल तर त्या ठिकाणी पण आपल्याला 40 रुपयाचं प्रीमियम आपल्याला परवडणार नाही आहे. जे पण कॅन्डल असणार इथं आपल्याला सिग्नल दाखवल्यानंतर ते कॅन्डल जर छोटा असेल तर आपला SL पण छोटाच लागू शकतो आहे. मग आपल्याला ते त्याच्यावर आपल्याला फरक पण पडणार नाही आहे. तर पहिलं कंडिशन हेच आहे, मोठ्या कॅन्डलवरती एंट्री करू नका. जर करायचं असेल तर रिस्की ट्रेड तुम्ही घेऊ शकताय, ते तुमच्या मर्जीनं घेऊ शकताय. मी तर सांगत नाही आहे, मोठ्या कॅन्डलवर ट्रेड अवॉइड करून टाका. तर आता इथं पहिलं जर कंडिशन सांगितलेलं आहे, जिथं पण MACD क्रॉस करेल, क्रॉस करून खाली जाईल, त्याचवरती एक्झॅक्ट त्याच कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण करणार पुटमध्ये एंट्री. पुटमध्ये एंट्री कधी करणार, MACD लाईन जी आहे ब्लॅक कलर, काळा कलर लालला क्रॉस करून खाली गेल्यावर पुट साईडची एंट्री त्या कॅन्डलच्या हायवरती SL. आणि एक्झॅक्ट जर आपण त्याच खाली आपण जर MACDला बघितलं तर इथं बघा, MACD खाली थोडंसं या लेवलवरती तुम्हाला सिग्नल दिलेलं आहे, जे की आपलं रेग्युलर MACD आहे ते थोडंसं उशिरा आपल्याला या ठिकाणी सिग्नल दिलं आहे. म्हणजे काय, आपल्याला या कॅन्डलवरती सिग्नल दिलेलं आहे, म्हणजे हे 2 कॅन्डल गेलेच. म्हणजे तुम्हाला फरक काय दाखवतो मी या ठिकाणी, की जे रेग्युलर MACDचं इंडिकेटर आहे ते थोडंसं लेट आपल्याला या ठिकाणी इंडिकेट दाखवत आहे. ओके. लेट इंडिकेट दाखवते. 2 कॅन्डलचं आपलं जे प्रॉफिट राहणार आहे ते अगोदरच होऊन गेलेलं असतं आहे. आता बरेच जण म्हणतील की दोन्हीचे सेटिंग काय वेगळं केले असतील म्हणून असं पण होत असेल, असं वाटत असेल. पण दोन्हीचं सेटिंग दाखवते, दोन्हीचे सेटिंग काहीच फरक नाही आहे. सेम ॲज इट इज सेटिंग ठेवलेलं आहे, ते थोड्याच वेळात आपण बघणार आहे.
तर झालं हे आपलं पुट साईडचं एंट्री. काळा कलर क्रॉस करून खाली गेला तर वरती त्याच कॅन्डलच्या लो ब्रेकवरती एंट्री, त्या कॅन्डलच्या हायवरती एसेल. खाली जे टार्गेट तुम्ही घेणार आहे ते तुमच्या मर्जीनं तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता किंवा मोठा ट्रेड घेऊ शकता. ते मी तुम्हाला टार्गेटबद्दल सांगणार नाही आहे, फक्त एसेल जे असतं ते इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, तर आता आपण इथं पुटमध्ये तर बघितलेलं आहे. आता एक कॉलमध्ये ट्रेड प्लॅन करूया, म्हणजे बघणार आहे की कुठं आपल्याला इंडिकेट मिळू शकतं आहे. आता बघा या लेवलवरती इथं आहे, क्रॉस केलं आहे MACDनं. ओके, इथं क्रॉस केलं आहे. तर आता एक्झॅक्ट इथं बघितलं आपण, इथं खाली क्रॉस करून काळ्या इथं वरती या कॅन्डलवर गेलेलं आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं, ओके एक्झॅक्ट जर बघितलं आपण तर इथून वर गेलेलं आहे. तर इथून वर गेलं म्हणून इथून जर आपण बघितलं तर एक्झॅक्ट या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला एंट्री करायचं. हे लाल कलर आहे त्याच्या हायवरती एंट्री, त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला एल लावायचं आहे. आणि टार्गेट आपलं वरती इथपर्यंत गेलं आहे, थोडंसं वेट गेलं खाली आलं तिथपर्यंत येऊन पुन्हा, म्हणजे इथं काय आहे एक प्रकारचं या कॅन्डलच्या लोवरनं मार्केट काय केलं, प्राइज ॲक्शन बनवत गेलं. म्हणजे मार्केटचं परफॉर्मन्स असं असतं की हायर हाय अशा प्रकारचं बनवत जातं. तर त्या कॅन्डलच्या लोवरती असेल, त्या कॅन्डलच्या हायवरती आपला एंट्री असणार आहे. थोडंसं खाली येऊन पुन्हा वरती गेलेलं आहे मार्केट. त्यानंतर एक्झॅक्ट जर आपण खाली बघितलं, MACD जे आपलं दुसरं आहे ते कुठं दिलेलं आहे, या लेवलवरती एंट्री दिलेलं आहे. क्रॉस कुठं केलं आहे, इथं केलं आहे. मग त्याच्यावरती जर बघितलं एकदम टोकावरती आपला एंट्री असणार आहे, मग ते आपलं परवडणार नाही आहे. आपल्याला जे लॅगिंग इंडिकेटर दिलं आहे ते आपल्याला एंट्री कुठं दिलेलं आहे, जवळपास इथं दिलेलं आहे. आणि जे आपलं रेग्युलर MACD इंडिकेटर आहे ते आपल्याला इथं एंट्री दिलेलं आहे कॉल सेटचं. त्यानंतर खाली आल्यावर आपला SL एवढ्यामध्येच आपला SL मोठा होणार आणि आपण त्यातनं एक्झिट करणार लॉसमध्येच. म्हणून काय करा, या इंडिकेटरचा वापर करण्याआधी तुम्ही 15 दिवस तर याच्यावरती पेपर ट्रेड नक्कीच करा. जर ओके रिझल्ट असेल तर काय हरकत नाही आहे. जर रिझल्ट ॲक्युरेसी मिळत नसेल तर निगेटिव्ह कमेंट करण्याऐवजी तुम्ही ह्या स्ट्रॅटजीचा वापर नाही केलं तरी बेटर आहे. ओके, तर आता इथं बघा, इथे एक आहे कॉल सेटचं एकदम बेस्ट उदाहरण आहे या ठिकाणी. आता इथं काळ्या कलरला काय केलेलं आहे, काळ्या कलरच्या लाईननं लाल कलरला क्रॉस करून वरती गेलेलं आहे. आणि क्रॉस करून काळा कलर लालला क्रॉस करून वरती गेलं तर आपलं एंट्री होणार कॉल साईडचं. तर या कॅन्डलच्या हायवरती एंट्री, या कॅन्डलच्या लोवरती SL, वरती टार्गेट तुमच्या मर्जीनं तुम्ही घेऊ शकता, स्कॅल्पिंग किंवा मोठे ट्रेड. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं, हे लॅगिंग इंडिकेटर आहे, झिरो लॅग इंडिकेटर आहे हे वरचं. आणि त्याच्या अगोदर जर आपण इथं बघितलं तर ह्याचं सिग्नल या लेवलवरती मिळालं आहे. जे आपलं रेग्युलर इंडिकेटर आहे ते या लेवलवर मिळालेलं आहे. आणि तसंच वरती जर बघितलं आपण लाईन ड्रॉ केलं तर इथं थोडंसं उशिरा मिळालेलं आहे. तर लॅग इंडिकेटर जे इथं इंडिकेटर झिरो लॅग इंडिकेटर आणि दुसरं MACD जे नॉर्मल आहे त्याचं एंट्री इथं मिळालेलं आहे. ओके, म्हणजे अगोदरच एंट्री मिळतं हे जे झिरो लॅग इंडिकेटर आहे त्या MACDच्या इंडिकेटरमधून. ओके, तर कॉल साईड आणि पुट साईडचा ट्रेड तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे, टार्गेट पण सांगितलेलं आहे आणि स्टॉप लॉस देखील तुम्हाला सांगण्याचा मी व्यवस्थितपणे प्रयत्न केलेला आहे. कधी कधी काय होतं, आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल हे पण देतोय. कधी कधी याच्यामध्ये कॉस्ट टू कॉस्ट पण तुम्हाला एक्झिट करू शकता तुम्ही. आता बघा इथं कसं आहे या ठिकाणी, आता इथं आपण जर एंट्री केला असं समजा, एंट्री केला समजा या कॅन्डलवरती एंट्री केला. ओके, तर या कॅन्डलवरती एंट्री केला, ह्या कॅन्डलच्या हायवरती जर एंट्री केलं, इथून जर वरती गेलं तर इथून जर जवळ यायला लागलं, असं खाली यायला लागलं तर इथं खाली जर रेड हिस्टोग्राम बनवू लागलं आहे. आता जे हे कॅन्डल दिसतात तुम्हाला हे लाल आणि हिरव्या कलरचे, जर इथं हिरवा कलर असेल तर हे कॉल साईडचं समजायचं, आणि लाल कलर जर असेल तर इथून हळू जर खाली यायला लागला आणि खाली जर लाल कलरचे हिस्टोग्राम बनत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इथं एक्झिट करू शकताय कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे काही वेळेस काय होतं, मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो मार्केट लगेच ट्रेंड रिव्हर्स करायला चालू करतं आणि इथं काळ्याला क्रॉस करून वरती गेला आणि त्यानंतर पुन्हा जर हे खाली यायला लागला आणि हिस्टोग्राम पण रेड व्हायला लागलं तर त्या ठिकाणी तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट पण एक्झिट करू शकताय. ओके, तर हे एक कंडिशन आहे. आणि मोठ्या कॅन्डलवरती तुम्हाला ट्रेड बनवायचं नाही आहे, जे की आपल्याला स्टॉपलॉस मोठं द्यावं लागेल, जे आपल्याला परवडणार नाही आहे. तर आता इथं बघा, इथं पण एक बघू शकता एंट्री किती जबरदस्त मिळालेला आहे. तर इथं बघितलं आपण, काळ्या कलरच्या लाईननं लाल कलरला खालच्या साईडला क्रॉस केलं या लेवलवरती, तर या कॅन्डलवरती आपलं असणार आहे एंट्री. आणि तेच जर एक्झॅक्ट आपण खाली जर बघितलं
इथं खाली क्रॉस कुठं केलेलं आहे, या लेवलला केलेलं आहे. आता ह्यातला जर वरती लाईन ड्रॉ केला तर मिनिट बघू शकता, ह्या लाल कलरच्या क्लोजिंगवरती आपला एंट्री आहे. म्हणजे इतकं मोठं जर कॅन्डलचं ट्रेड आहे, तुम्हाला झाल्यानंतर कळणार इथं एंट्री करा म्हणून. आणि इथं एंट्री जर केलं मार्केट सीधा अपसाईडला मुवमेंट आणि तुमचं एस-एल एकदम फास्टली एस-एल उडणार. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ही 0 लॅग इंडिकेटर आहे, ह्याचा पण वापर करण्याऐवजी 15 दिवस बॅकटेस्ट करा. या कॅन्डलवरती तुम्हाला एंट्री जर मिळालं, या कॅन्डलच्या लोवरती ट्रेड तुम्ही पुढचा घेणार आणि वरती एस-एल लावणार तुम्ही, आणि 1 ते 2 कॅन्डलमध्येच इतका मोठा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे. ओके, तर एकदम सिंपल पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडिकेटरबद्दल माहिती 5 मिनटाच ठेवलेलं होतं मी टाईम फ्रेम. आता दोन्ही इंडिकेटरचं आपण सेटिंग बघूया. एक तर तुम्हाला घ्यायचं कुठलं आहे माहिती आहे का, मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन, जे की आपलं रेग्युलर आहे, त्याची काही गरज नव्हती, तरी पण मी तुम्हाला कशाला दाखवलं आहे, कारण की ह्याच्या आणि त्या इंडिकेटरमध्ये किती फरक आहे ते तुम्हाला समजावं म्हणून दाखवलं आहे. आणि दुसरं जे आहे 0 लॅग MACD एनहॅन्स व्हर्जन 1.2 ॲल्बर्ट. ओके, कॅलिस्टो अशा प्रकारचं तुम्हाला इंडिकेटर दिसेल. तर ते इंडिकेटर मी फक्त ट्रेडिंग व्ह्यूमध्ये हे तुम्हाला असू शकतं असं मला वाटतं आहे. दुसऱ्या कुठल्या ब्रोकरमध्ये हे इंडिकेटर भेटणार का नाही माहीत नाही, गॅरंटी नाही आहे. मग तुम्हाला जर कुठं भेटत नसेल तर ते ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्ही वापर करू शकताय. कुठल्याही प्रकारचं मी ट्रेडिंग व्ह्यूचा प्रमोशन करत नाही आहे, फक्त मी जे शिकतो आहे त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे असं माहिती देत आहे. तर नॉर्मल इंडिकेटरमध्ये जायचं आहे MACDच्या, याच्यामध्ये जसं आहे तसंच ठेवायचं आहे, काही पण चेंज करायचं नाही आहे. इनपुटमध्ये पण हे कुठलेही आकडे चेंज करायचं नाही आहे, काहीच चेंज करायचं नाही आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये ओके करायचं आहे. वरचं जे 0 लॅग इंडिकेटर आहे त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. इनपुटमध्ये ह्याचं पण आहे तसंच, तुम्हाला जसं म्हणलं मी की दोन्हीचे सेटिंग सेम ठेवणार आहे, म्हणून ह्याचं पण सेटिंग आहे तसंच ठेवायचं, काही पण चेंजेस करायचं नाही आहे. स्टाईलमध्ये यायचं फक्त. इथं काय, हे तुम्हाला जे लाईट कलर दिसतील कलर, याला फक्त मी डार्क करून घेतलेलं आहे. जसं आहे त्या हिशोबानं तुम्ही ह्याचं कलर ठेवायचं आहे. नंबर्स तर आपण काही चेंजेस केलेले नाही, दोन्हीचे नंबर्स आहे तसं सेम आहे. फक्त इथं जे कलर आहे ते सगळं चालू करायचं. आणि सिग्नल आपल्याला एक एक्स्ट्रा लाईन होतं इथं, तर ह्याला मी बंद केलेलं आहे. तर इथं बघू शकता पाठीमागं, तरी सिग्नलची काय गरज नाही आहे, एकच बंद केलं, बाकी आकडे वगैरे कुठले चेंजेस केलेले नाही आहे. तर जवळपास आपलं दोन्ही इंडिकेटरचं सेटिंग जे आहे ते सेम आहे ऑलमोस्ट. तर त्यामुळं तुम्ही सेम सेटिंगच वापरून ह्याचा वापर करावा आणि बॅक टेस्टिंग तर नक्कीच करावा. पेपर ट्रेड नक्की करा 15 दिवस महिनाभर, आणि त्यानंतर तुम्हाला हा इंडिकेटरचं ॲक्युरसी किती वाटेल त्या हिशोबानं तुम्ही ट्रेडिंग प्लॅन करू शकताय. तर चला मित्रांनो, अपेक्षा करतो हा कॉन्सेप्ट, हा इंडिकेटरचा स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.